चला तर मग आता स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.3. सो प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करण्याआधी बघा, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कुठलं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेलं होतं? कुठल्या मेथड्सनी? एक होती एलिमिनेशन, अँड सेकंड होती ASA. सेकंड 1.2 सॉल्व्ह केलं होतं ग्राफिकल मेथडनी. आता ग्राफिकल मेथडने आणि आता 1.3 काय करणार आहोत? क्रॅमर रूलनी सॉल्व्ह करणार. तर क्रॅमर्स रूल का बरं म्हणतात? कारण की क्रॅमर्स जे आहे सायंटिस्टचं नाव आहे. यालाच आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट मेथड म्हणतो. आता बघा इथे काय होतं आहे, हे जे दोन वर्टिकल बार आहे याला आपण जे असे आहे ना, याला आपण वर्टिकल बार म्हणतो. वर्टिकल बार मध्ये आपल्याला व्हॅल्यूज असतात, जसं A B C D. तर याला काय म्हणतात? डिटर्मिनंट म्हणतात. जसं आता बघा A आणि B म्हणजे A B आणि C आणि D मीन्स आडव्या याच्यामध्ये हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली आहे म्हणजे ते काय होतात? रोज असतात. जर ते आडव्या किंवा हॉरिझॉन्टली असेल ते आपले रोज झाले. तसंच आता हे बघा AC आणि BD हे कसे आहे? वर्टिकल आहे. कसे वर्टिकल आहे? वर्टिकल आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो? कॉलम म्हणतो. डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2 आणि ह्या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे? 2 आहे. 2 कसं काय? हे बघा याच्यात A1 A2 आहे, हे एक, आणि हे B1 B2 आहे, हे दोन. एकांना पण दोन. सो त्याची डिग्री किती आहे? 2 आहे. बिकॉज देअर आर 2 एलिमेंट्स इन इच कॉलम अँड इच रो. ठीक आहे. तर आपण काय म्हटलं? ते जे मी सांगतो तेच लिहिलं. याची डिग्री 2 का बरं असते? कारण की एका बघा इथे 2 रोज आहे आणि 2 कॉलम्स आहे, म्हणून त्याची डिग्री 2 आहे. डिटर्मिनंट रिप्रेझेंटेड अ नंबर विच इज AD मायनस BC. जेव्हा आपण याचं कॅल्क्युलेशन करू तेव्हा कसं करू? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं जेव्हा फ्रॅक्शनलचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो त्या टाईप. तर आधी A into D आणि मायनस करू B आणि C ला. तर हे आहे डिटर्मिनंटचं कॅल्क्युलेशन. तर डिटर्मिनंट युजली आर रिप्रेझेंटेड इन कॅपिटल. आता सपोज माझ्याकडे जरुरी नाही हे की हेच राहणार, तर मी इथे लिहू शकते A=PQRS. हे सुद्धा डिटर्मिनंट. जेव्हा डिटर्मिनंट शो करू तेव्हा काय राहणार? कॅपिटल लेटर. किंवा याला D= वॉट एव्हर तुम्हाला जे वाटेल ते. इथे काय स्टेप्स दिलेल्या आहे की आपण डिटर्मिनंट सॉल्व कसल्या पद्धतीने करू. ठीक आहे. तर इक्वेशन लिहा म्हणत आहे, त्याच्यानंतर D आणि dx dy काढा म्हणत आहे. त्याच्यानंतर हे फॉर्म्युलेच दिलेले आहे, x=dx/dy=dy/d, आणि त्याच्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. तर होप सो एवढं समजलं. प्रोसीड करू पुढे. चला तर बघा त्या फर्स्ट प्रॉब्लेम काय लिहिलेला आहे? फिल इन द बँक्स विथ करेक्ट नंबर. आता याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. तर आता डिटर्मिनंट फाइंड करण्यासाठी काय करतो आपण? तर आता बघा, आता इथे आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं आहे 3 4 2 5. ते दोन व्हर्टिकल बार मध्ये. तर आधी काय लिहिलेलं होतं? आधी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे नेहमी 3 नी 5 ला अधिक करायचं. तर 3 × 5. सो इथे काय येणार? 3 आणि इथे येणार 5. ठीक आहे. आता 3 × 5 मायनस. ठीक आहे. 3 × 5 मायनस होणार. मायनस. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं आता 4 आणि 2 चा, म्हणजे 4 × 2. 4 × 2. 4 × 2. तर आता इथे किती येणार? इथे येणार 2. आता इथे बघा 5 3 15 मायनस 8. ठीक आहे. 2 4 8. आता 15 मधनं 8 केले तर किती राहते? 15 मधनं 8 गेले तर किती राहते? 7. ठीक आहे. तर हे झालं आपलं टेबल कम्प्लीट. सो काही डाऊट आहे इथपर्यंत? नसेल तर मग चला पुढे प्रोसीड करू. आता बघा इथे काय म्हणताय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. इथे डिटर्मिनंट्स दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची? फाइंड करायची. आता नेहमीप्रमाणे याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच हे होणार इक्वल्स -1 × 4 आणि हे मायनसचं साईन. आता हे काय होणार? 7 × 2 किंवा 2 × 7. तर हे एक झालं, हे एक झालं. आता हे काय होणार? -4 -14. -4 आणि हे 1. हा -1 आहे ना, तर 4 1 = 4. हा मायनसचं साईन मायनस. 7 2 = 14. ठीक आहे. तर मायनस मायनस प्लस, तर काय होणार? 4 4 8 आणि हा 1 मायनस प्लस ह्याचं 14चं साईन आहे मायनस, मीन्स -18. तर हे झालं आपलं फर्स्ट. एवढं क्लिअर आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतोय? आता इथे बघा, इथे काय म्हणत आहे? इथे पण सेम डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. तर आता काय होणार? 5 × 0. आधी
5 आणि 0चं मल्टिप्लिकेशन, हे मायनसचं साईन. आता हे 3 आणि -7चं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू -7. आता बघा 5 इंटू 0 0 मायनस 7 3 जा 21 किंवा 3 7 जा 21. आता 21 बट साईन मायनस आहे, तर आता मायनस मायनस प्लस म्हणजे आन्सर आला +21. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे स्विच करू आता. आता हा आहे बघायला तर खूप डिफिकल्ट वाटत आहे, पण चला सॉल्व्ह करून बघू काय ते आन्सर तर याचं. आता फर्स्ट 7/3 मल्टिप्लाय बाय हाफ, 7/3 इंटू 1/4, सॉरी 2, हे एक झालं मायनस. आता नेक्स्ट 3/2 इंटू 5/3, हे झालं आपलं सेकंड. आता याला सॉल्व्ह करायचं, काय होणार आता इथे 7 1 जा 7, मल्टिप्लाय आहे तर वरचं आलं वरचं, 7 1 जा 7 आणि खाली 3 2 जा 6 मायनस इथे 3 5 जा 15. ठीक आहे, आणि 2 3 जा 6. आता इथे बघा 6 6 बेस मध्ये इथे साईन कोणता आहे मायनस, जेव्हा मायनस किंवा प्लसचं साईन राहते तर खालची जर व्हॅल्यू सेम असली, ए असेल किंवा बी ए ए असेल, तर हे सिंगल ए होऊन जाणार आणि वरच्याचं काय होणार मायनस होणार. सो इथे काय बेसमध्ये 6 6 आहे तर खाली काय राहणार 6. आता हे होणार 7 -15 म्हणजे हे होणार 7 मधनं 15 गेले तर किती राहते रे 8 राहते. साईन कोणतं लागेल मायनसचं, खाली 6. तर हे काय झालं, आता 2चा हे झालं 2 3 जा 6 2 4 जा 8 म्हणजे -4/3. सो आय होप हे इतकं क्लिअर झालेलं आहे. तर आता प्रॉब्लेम सेकंड पाहू. आता इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर रूल्स. क्रॅमर रूल्सचा अगं डिटर्मिनंट मेथड सुद्धा राहू शकते. आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी सॉल्व्ह करण्याकरिता, की 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5, हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा दोन इक्वेशन दिलेले आहे ना हे. तर आता सर्वात आधी ऍज युजल आपण याला अरेंज करू. तर 3x - 4y = 10, नेहमीप्रमाणे याला देऊ इक्वेशन 1. देन 4x + 3y = 5, याला देऊ इक्वेशन नंबर 2. सो स्टेप 1 काय केलेली आहे आपण, स्टेप 1 केलेली आहे, अरेंज केलेला आहे. ठीक आहे, आता अरेंज केलेलं आहे तर आता आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, डिटर्मिनंट मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, डी डी सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, डी dx आणि dy फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर आता फर्स्ट डी डी काढ. सो डी इक्वल्स टू, आता काय करू, दोन वर्टिकल बार मध्ये हे जे एक्स आणि वाय चे कोएफिशियंट आहे ते लिहून घे. तर एक्सचं कोएफिशियंट काय 3 4, वायचे काय -4 3. जेव्हा याला सॉल्व्ह करू तेव्हा काय होणार 3 × 3 3 × 3 मायनस -4 हे आणि इंटू 4, 4 4 जा 16. साइन काय मायनस मायनस काय होणार प्लस होणार. सो मायनस मायनस प्लस, तर हे काय होणार 25. ठीक आहे, गॉट इट. आता नेक्स्ट, आता डी एक्स काढायचा आहे. सो डीएक्स कसा काढते, नेहमी लक्षात ठेवायचं, जर मला डीएक्स काढायचं असेल तर एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करणार, एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करणार. हे जे कॉन्स्टंट आहे ना 10 आणि 5, म्हणजे सपोज मी याला कलर चेंज करेल, हे 10 आणि हे आपले 5, एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस होणार कॉन्स्टंट सोबत. जर डी वाय काढायचं असेल तर वायचे कोएफिशियंट रिप्लेस होणार कॉन्स्टंट सोबत. गॉट इट. ठीक आहे, आता बघा, आता डी एक्स काढायचं म्हणजे एक्सचे, इथे लिहिते एक्सचे कोएफिशियंट. ठीक आहे, रिप्लेस करू कॉन्स्टंट सोबत. आता एक्सचे कोएफिशियंट कॉन्स्टंट सोबत हे होणार आहे, तर एक्सचे काय कोएफिशियंट 3 आणि 5, तर 3 आणि 5 कॉन्स्टंट सोबत रिप्लेस होणार आहे. तर हे झाला 10, हे झाला 5 आपले कॉन्स्टंट. आता वायचे काय -4 आणि 3. आता याला सॉल्व्ह केलं तर काय होणार 10 × 3 -5 × -4. आता हे काय झालं 10 3 जा 30 मायनस 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 मायनस, हे मायनस आणि 4 5 जा 20, मायनस मायनस प्लस म्हणजे हे किती आलं 50. सो डीएक्स कसा काढला एवढं कळलं. आता नेक्स्ट, आता डीएक्स झाला, आता आपल्याला काय पाहिजे डीवाय पाहिजे. डीवाय पाहिजे तर काय करतो आपण, परत डीवाय. आता काय करेल मी, वायचे कॉइफिशियंट कशासोबत करेल रिप्लेस कॉन्स्टंट सोबत. सो आता एक्सचे जसे तसे राहणार म्हणजे 3 आणि वाय, वायचे काय होणार मग इथे 10 आणि
5. आता हे होणार काय होणार, 3 × 5 मायनस आणि 10 × 4. सो 3 5 15 मायनस 50 गेलं तर काय आलं, 25 आलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट आता स्टेप 2 नुसार dx आणि dy काढलं. याला हायलाइट करून घेते स्टेप्सला, एक सेकंड. हे आता 2 स्टेप कम्प्लीट केली. आता नेक्स्ट काय म्हणत आहे, आपली स्टेप 2 झाली. आता स्टेप 3 मध्ये काय करतो आपण, क्रॅमर्स रूलने काय करतो, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करतो. काय करतो, क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला यूज करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड. तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी dx बाय डी आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी dy बाय डी. आता आपल्याला dx आहे, डी आहे, dy बाय डी आहे. ठीक आहे. तर ही झाली आपली कुठली स्टेप, ही झाली आपली स्टेप 3 मध्ये आपण हे फॉर्म्युला यूज करू. सो आता स्टेप 3 नुसार म्हणजे आता इथे थोडस एक लाईन लिहू आपण इथे थोडी, की बाय युझिंग क्रॅमर्स रूल. देअरफॉर बाय युझिंग क्रॅमर्स रूल्स. आता काय करत आहे आपण, एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू काढायसाठी एक्स इक्वल्स टू dx बाय डी हा फॉर्म्युला आहे. तर dx किती आलेला आहे आपल्याकडे, 50 आणि डी किती आलेला आहे, 25. म्हणजे 25 वन 25 तुझा 50 मीन्स 2. आता सेम वाय इक्वल्स डी वाय बाय डी इक्वल्स टू डी वाय किती आला, 25 आणि डी किती आला, 25. 25 वन 25 मीन्स 1. ठीक आहे. 25 डी वाय आला मायनस, सॉरी हे मायनस साईन आला इथे मायनस. सो डी वाय किती, -1 -25 म्हणजे 25 म्हणजे 25 आणि मायनस साईन मीन्स -1. तर आता इथे काय मिळालं, ऑर्डर पेअर x, y equals to 2, -1 is the solution of given simultaneous equation. ठीक आहे. आय होप सो क्लिअर झालं. चला आता प्रॉब्लेम सेकंड सॉल्व्ह करू. आता बघा इथे 2 इक्वेशन दिलेले आहेत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, याला अरेंज करून घ्यायचं आहे. तर पहिल्या इक्वेशन मध्ये काय होणार, 4x + 3y. आता हे 4 इथे आहे, याला इकडे शिफ्ट करू तर हे काय होणार, मायनस आहे ना, तर इकडे शिफ्ट होईल तर हे होणार +4. हे झालं इक्वेशन 1. सेकंड 6x आहे, हा -y आहे. -y ला इकडे शिफ्ट करू तेव्हा काय, +5y इक्वल्स टू हे काय आहे, 8. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता स्टेप 1 मध्ये काय केलं, अरेंज केलं. आता बघा आपल्याला याच्यानुसार डी काढायचं आहे, त्याच्यानंतर dx आणि dy काढायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी जसं आधीच्या इक्वेशन मध्ये केलं त्याप्रमाणे, तर आधी लिहून घेऊ डी इक्वल्स टू काय येणार इथे, 4 6 3 5. ठीक आहे. तर आता काय होणार आहे, 4 × 5 -3 × 6 किती झाले, 4 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18. ठीक आहे. 3 6 जा 18 झाले. आता 20 - 18 किती होते, 2. हे झालं माझं डी. ठीक आहे. आता डी झाल्यानंतर dx काढू. dx कसं काढतो, एक्सच्या कोएफिशियंटला रिप्लेस करतो कॉन्स्टंट सोबत. सो कॉन्स्टंट काय इथे 4 आहे, 8 आहे आणि 5 चे कोएफिशियंट काय 3 आहे, 5. तर आता याला सॉल्व्ह करू. 4 × 5 -8 × 3. आता 4 × 5 किती होते, 20. 4 5 जा 20 मायनस 8 3 जा 24. तर इथे काय होणार, -4. हे झालं डी एक्स. आता आपल्याला काढायचं आहे डी वाय. तर डी वाय बघा, डी वाय इक्वल्स टू, आता डी वाय मध्ये काय करतो, वायच्या कोएफिशियंटला रिप्लेस करतो कॉन्स्टंट सोबत. म्हणजे एक्सचे कॉमन राहणार 4 6, वायला रिप्लेस करू आपण कॉन्स्टंट सोबत 4 आणि 8 सोबत. तर आता काय होणार, 8 × 4 हे 4 मल्टिप्लाय, एक सेकंड मी याला 4 × असली तर 4 × 8 मायनस 4 × 6. हे काय होणार, 4 8 जा 32 आणि 4 6 जा 24. आता 32 मधनं 24 गेलं तर किती राहते, 32 मधनं 24 गेलं तर किती राहणार, 8. ठीक आहे. आता मी dx आणि dy
केलं. आता बघा डी डी एक्स डी वाय स्टेप 3 काय राहते आपली, बाय क्रॅमर्स रूल फॉर्म्युला लिहायचा आहे. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल, ठीक आहे, नुसार एक्स इक्वल्स टू काय डी एक्स बाय डी आणि वाय इक्वल्स टू डी वाय बाय डी. सो डी एक्स किती आलेला आहे बघा -4/2 म्हणजे 2 to the -2 आणि वाय हे किती आहे वाय डी बाय 8. डी किती आहे माझ्याकडे 2, 2 4 8 म्हणजे 2. म्हणून इथे येणार एक्स इक्वल्स टू किती -2 आणि इथे येणार वाय इक्वल्स टू 4. सो आता बघा इथे काय लिहू आपण, म्हणून ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल्स टू -2, इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सो समजलं? काही डाऊट आहे तुम्हाला? असेल तर विचारा. प्रॉब्लेम नंबर 3. चला मग इक्वेशन अरेंज करून घेऊ. आता इक्वेशन काय, एक्स प्लस 2y इक्वल्स टू -1 हे झालं आपलं 1. देन 2x - 3y इक्वल्स टू 12 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता याचे डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट डिफाईन करू. डिफाईन करायसाठी एक्सचे कोएफिशियंट वायचे म्हणजे 1 2 2 -3 किती होणार. आता 3 -3 इंटू 1 -2 इंटू 2 -3 मायनस हे किती आहे 4 मायनस प्लस मायनस मायनस प्लस सो इथे मायनस. सो डी इक्वल्स टू काय मिळालं, म्हणून डी इक्वल्स टू -7. ठीक आहे. आता डीएक्स काढू. डीएक्स मध्ये काय एक्सचे कोएफिशियंट कॉन्स्टंट सोबत रिप्लेस करू. सो -1 आणि 12 इन कॉन्स्टंट. ते वायचे काय आहे 2 आणि -3 चे कोएफिशियंट आहे. चला बघा याला -3 इंटू -1 -2 इंटू 12 मायनस मायनस प्लस होते तर 3 1 जा 3 मायनस 12 2 जा 24. आता हे किती राहिलं 21. ठीक आहे, म्हणून डीएक्स किती आला आपला 21. ठीक आहे. आता डी वाय, आता बघा डी वाय, तर डी झालं डीएक्स काढ. आता डी वाय इक्वल्स टू एक्स, डी वाय इक्वल्स टू वायचे कोएफिशियंट आहे ते रिप्लेस होणार एक्सच्या कोएफिशियंट सोबत, सॉरी कॉन्स्टंट सोबत. वायचे कोएफिशियंट रिप्लेस होणार तर मग एक्सचे कोएफिशियंट काय 1 आणि 2 आणि कॉन्स्टंट काय -1 आणि हे 12. आता -1 इंटू 2, आता 2 12 1 जा 12 मायनस मायनस आणि हे किती होणार -2. आता मायनस मायनस प्लस म्हणजे हे झालं 14. सो डी वाय इक्वल्स टू त्याला 14. स्टेप 3 काय आहे, म्हणून बाय क्रॅमर्स रूल नुसार आपण काय करतो एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करतो. एक्स ची व्हॅल्यू काय येणार डी एक्स बाय डी, वाय ची व्हॅल्यू काय डी वाय बाय डी. सो आता डी एक्स किती आला माझा 21 बाय -7 आणि -7 आणि -21 इथे -21 येणार कारण 3 आणि मायनस, सो इथे -27 आणि हे पण -27 येणार. का -20 मायनस मायनस प्लस कॅन्सल होऊन जाणार म्हणजे डी ची व्हॅल्यू काय येणार 3. आता डी वाय असं गडबड होते साईन मध्ये, थोडं साईनकडे केअरफुली कॅल्क्युलेट करायची. जसं मी इथे 21 इथे मायनस लिहायचं विसरून गेलेली होती. सो तर गडबड न करता सॉल्व करायचं एक्झाम मध्ये शांत माइंड. तर -21 हे झालं 3 आलं, म्हणून इथे मला एक्स इक्वल्स टू किती मिळालं 3. आता वाय डी वाय किती 14 आणि हा -7. सो 7 म्हणजे 7 ठेवलं म्हणजे -2 म्हणून वाय इक्वल्स टू किती मिळालं -2. म्हणून ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल्स टू 3, -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सो हे झालं थर्ड. आता नेक्स्ट प्रॉब्लेम 4th. चला तर मग प्रॅक्टिस सेट मधलं हे 4th प्रॉब्लेम आहे, तर याला सॉल्व करू. बघा अरेंज करू. सर्वात आधी 6x - 4y इक्वल्स टू -2 -12. ठीक आहे, -12 आहे. दे हे झालं इक्वेशन 1 आणि 8x - 3y इक्वल्स टू -2 इक्वेशन 2. आता डिटर्मिनंट काढायचं आहे मला. सो डी इक्वल्स टू काय होणार 6 8 -4 -3 तर काय होणार 6 इंटू -3 -4 इंटू 8. 6 3 जा 18 आणि हा मायनस त्याच्यानंतर 4 8 जा
24. नो, 4 8 जा 32 मायनस मायनस 32. सो -18 मायनस मायनस प्लस झाले. आता हा 32 म्हणजे किती झालं? मायनस प्लस मायनस 18 मधनं जेव्हा हे होणार तेव्हा किती राहणार? 14. साईन पॉझिटिव्ह म्हणजे डी इक्वल्स टू किती मिळालं मला? 14. आता काय काढेल मी? डीएक्स. डीएक्स काढण्याकरिता काय करावं लागेल मला? एक्सचे जे कोएफिशियंट आहे त्याला कॉन्स्टंट सोबत रिप्लेस करेल. म्हणजे इथे येणार 12, नंतर येणार -2, -12 -2 आणि हे किती आहे? 5 -4 आणि -3 हे झाले वायचे कोएफिशियंट. आता हे काय होणार? -12 इंटू -3. ठीक आहे, -4 इंटू -2. आता बघा, 12 3 जा 36. ठीक आहे, 36 मायनस मायनस प्लस मायनस 4 4 2 जा 8 मायनस मायनस प्लस त्याला 8. 36 मायनस 8 किती होते? 28. ठीक आहे, सो डीएक्स किती आला माझा? 28. आता डी वाय काय आहे? वायला रिप्लेस करू, वायच्या कोएफिशियंटला रिप्लेस करू कॉन्स्टंट सोबत. म्हणजे एक्स कॉन्स्टंट म्हणजे जसं तसं राहणार ते 6 8 आणि हे येणार -12 -2. आता 6 इंटू -2 आणि हे -12 इंटू 8. तर हे काय होणार? 6 2 जा 12 -12 मायनस आणि -12 इंटू 8 हे होणार 96 -96. ठीक आहे, आता मायनस मायनस प्लस म्हणजे एक सेकंड मी हे साईडला लिहिते. आता बघा, मायनस मायनस काय होते? प्लस होते. म्हणजे काय होणार? 12 प्लस 96 -12 प्लस 96. 96 मधून 12 गेला तर किती राहते? 84. पॉझिटिव्ह साईड. आता हे झालं माझं डी वाय. आता माझ्याकडे डी आहे, डीएक्स आहे, डी वाय आहे. तर म्हणून बाय क्रॅमर्स रूल काय होणार? एक्स इक्वल्स टू डीएक्स बाय डी. तर डीएक्स किती आला माझा? 28 आणि बी किती आला? 14. 14 2 जा 28. सो एक्स किती आला माझा? 2. म्हणून एक्स इक्वल्स टू किती आलं? 2. आता वाय डी वाय बाय डी. सो डी वाय किती आला माझा? 84 आणि हे 40. 14 6 जा 84 म्हणून हे किती आलं? 6. म्हणून वाय इक्वल्स टू किती आलं? 6. सो ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय equals to 2,6 is a solution given simultaneous equation. So hope so हा प्रॉब्लेम समजलेला आहे. समजला काय डाऊट असेल तर विचारा. आता फिफ्थ प्रॉब्लेम काय आहे? 4m प्लस 6n इक्वल्स टू 52. देन 3m प्लस 2n इक्वल्स टू 28. 1 2 इक्वेशन अरेंज केलं. देन आता याला स्टेप 2 डी डीएक्स आणि डीवाय काढायची आहे. सो डी इक्वल्स टू काय होणार? एम आणि एन. एक्सच्या व्हेरिएबल्स चेंज झाला, एम आणि एन आलेला आहे. सो येणार 4 3 6 2 इक्वल्स टू. मग हे होणार 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3. सो हे काय? 8 मायनस 6 3 जा 18. सो हे काय आलं? -10. सो डी ची व्हॅल्यू किती मिळाली मला? -10. आता डीएक्स काढावं लागते. सो डीएक्स मध्ये एक्सचे कोएफिशियंटला रिप्लेस करू. एक्सचे कोएफिशियंटला रिप्लेस करू. 54 आणि 28 हे 6 2 कॉमन राहणार. दे 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28. सो 54 2 4 जा 8 आणि हे किती होणार? 2 5 जा 10 मायनस 6 8 जा 4 6 8 जा 48 48 जा 8 4 काय 6 2 जा 12 प्लस झाले 16. तर 168 मधून मायनस केलं मी 108ला तर काय राहणार? -60. सो डीएक्स किती मिळाला मला? -60. आता डी वाय वायचे कॉन्स्टंट ठेवेल. एक्स वायचे जे कोएफिशियंट आहे त्याच्याजवळ कॉन्स्टंट ठेवेल मी. सो हे काय ना 4 3 24 28 हे काय होणार? 28 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3. सो 28 ला 4 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर काय होणार? 112 मायनस 3 4 जा 2 6 1. सो हे काय होणार? जेव्हा हे केलं तर मायनस केलं 162 मधनं 112 ला तर -50. आता सो म्हणून डी वाय किती मिळाला? -50. डी वाय मिळाला मला -50.
आता माझ्याकडे डी डी एक्स आणि डी वाय तिन्ही हे आहे व्हॅल्यूज. आता मी काय करेल, बाय क्रॅमर्स रूलनुसार एक्स आणि वायची किंमत काढेल. सो इथे लिहिणार म्हणून बाय क्रॅमर्स रूल. आता काय करते मी, एक्स एक्स म्हणजे डी एक्स बाय डी. सो डी एक्स किती आहे मला, -60/-10. मायनस मायनस कॅन्सल म्हणजे 10. सो एक्सची व्हॅल्यू किती मिळाली मला, सॉरी 10 कसं राहणार, 10 नाही राहणार म्हणजे 6 राहणार. 6 10 6 60. सो हे होणार 6 एक्स डी. आता वाय इक्वल्स टू डी वाय बाय डी. सो डी वाय किती आहे, -50 अपॉन -10 डी ची व्हॅल्यू. मायनस मायनस कॅन्सल, 10 5 50. सो हे झालं 5. सो वायची किंमत किती आली माझी, वाय. म्हणून ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय येणार का इथे. सो आता इथे एक्स कॉमा वाय नाही येणार, एक्स कॉमा वायला रिप्लेस करावं लागेल एम आणि एन ला. सो आता माझे इथे जेवढे पण एक्स आहे त्याला मी कशाने रिप्लेस करेल, एम नी. जेवढे पण एक्स आहे त्याला मी रिप्लेस करेल एम नी, एक्स ला रिप्लेस करेल एम नी. डीएम हा झाला माझा डीएन. आता हे आहे माझं डीएम, हा झाला डीएन. आणि हा झाला माझा एम, हा झाला माझा एन. इथे डीएम इथे डीएन. ओके. तर आता माझे म्हणून ऑर्डर पाय एम कॉमा एन इक्वल्स टू काय होणार, 6,5 इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. तर हा झाला माझा प्रॉब्लेम नंबर 5. खूप समजलं. काही डाऊट असेल तर विचारा, 2 मिनिट आहे तुमच्याकडे. आता बघा प्रॉब्लेम नंबर 6 काय आहे, फर्स्ट 2x प्लस 3y इक्वल्स टू 2. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, ते फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये आलेलं आहे. तर आता फ्रॅक्शनल फॉर्मला आधी सिम्प्लिफाईड करू. सो x मायनस वाय बाय 2 इक्वल्स टू 1/2. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय केलं होतं की जे डिवाइड मध्ये टर्म्स आहेत त्याला कॅन्सल करायसाठी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. तर याला इक्वेशन सपोज 2 दिलं, हे झालं 1 झालं. तर आता x इथे लिहू आपण इक्वेशन 2/2 बोथ साइड. ठीक आहे. तर आता काय एक्स 2x y/2 होणार इक्वल्स टू 1/2 इंटू 2 होणार. तर हा होणार 2x मायनस 2 कॅन्सल म्हणजे हे होणार मायनस वाय इक्वल्स टू हा झाला 1. सो हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 नुसार क्रॅमर्स रूल यूज करा. सो आता डी फाइंड करायला लागेल आधी. सो डी इक्वल्स टू काय होणार मग ते 2 आणि इथे किती वायचं कोएफिशियंट 3 आणि हे होणार -1. ठीक आहे. तर हे काय होणार 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 2. हे काय होणार -2 -6 मायनस मायनस प्लस. सो हे होणार -8. सो डी ची व्हॅल्यू किती मिळाली मला, -8. डी फाईन केलं. आता डी फाईन केल्यानंतर काय करायला लागतं, डीएक्स फाईन करावं लागतं. डीएक्स इक्वल्स टू एक्सचे जे कोएफिशियंट आहे कॉन्स्टंट सोबत आपण रिप्लेस करू. सो डीएक्स काय होणार 2 1. हे हा 2 आणि हा 1. सो 2 1 आणि इथे ठीक आहे. आता एक्सचे कोएफिशियंट काय 3, वायचे कोएफिशियंट 3y. सो हे 2 1 मायनस 6 सेकंड इथं ना मी साईडला लिहिते मी. हे होणार 2 इंटू 1 मायनस 3 इंटू 1. सो हे होते 2 -3. हे किती होणार मायनस मायनस. हे काय एक्स इक्वल्स एक्स चे कोएफिशियंट रिप्लेस केले मी 2 आणि 1 सोबत. आता इथे हे किती आहे वायचे कोएफिशियंट 3 आणि -1. इथे वायची व्हॅल्यू बघा -1. सो 2 इंटू 1 मायनस 3 इंटू 2 इंटू -1 आणि 3 इंटू 1. एकदा परत लिहितो मी बघा 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 1. ठीक आहे. सो हे होणार -2 -3. आता हे काय होणार -5. आता डी एक्स किती आला माझ्याकडे -5. आता डी वाय काढायचा आहे. डी वाय कसा होणार, वायचे कोइफिशियंट मला कॉन्स्टंट ठेवावं लागेल. तर हे किती होणार 1 आणि हा 2.
सो 1 आणि 3 म्हणजे एक्सला हे करावं लागेल ना मला. तर येणार 2 आणि 2, 2 आणि 2, 2 आणि हे किती आहे 2 आणि 1. सो 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2 हे किती होणार 3. 2 इंटू 1 2 इंटू 1 2 मायनस 2 2 जा 4 हे झालं 2. म्हणून मोठ्या संख्येचं साईन की काय आहे मायनस. आता डी वाय किती आला माझा -2. मग आता काय करू बाय क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल नुसार काय आहे एक्स काढावा लागतो डी एक्स बाय डी. सो डी एक्स किती आहे माझा -5 आणि हे किती आहे माझा डी एक्स -5 आणि हा -8. मायनस मायनस कॅन्सल म्हणजे 5/8 आणि आता वाय इक्वल्स टू डी वाय बाय डी. सो डी वाय किती आहे -2 आणि -8 इक्वल्स टू हे 2 1 जा 2 2 4 जा मीन्स मायनस मायनस कॅन्सल. सो 1/4 म्हणून खाली काय लिहिणार मी एक्स कॉमा वाय ऑर्डर पेअर इक्वल्स टू 5/8 कॉमा 1/4 इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आता इथे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. इफ यू लाईक माय व्हिडिओज तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. ॲक्च्युली हे लाईव्ह क्लास होता ना, सो म्हणून तिथे मुलं जे कमेंट्स करतात ते तुम्हाला शो नाही होत आहे. तर तरी तुम्हाला युट्यूबवर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, जेणेकरून मी तुम्हाला ते सॉल्व्ह करू शकेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.